how the roles of different gender are stated in our religion. दोन जेंडर आहेत, पुरुष आणि महिला. हे आमच्या धर्मामध्ये म्हणा त्यांचं कार्य कसं सांगितले, म्हणजे पुरुष म्हटलं तर हे कार्य करावं. पण माझा काय एक प्रश्न आहे की आपल्या धर्मात काय नाही. प्रत्येक प्राणी मात्रामध्ये स्त्री जाती पुरुष जाती असं दोन जाती आहेत मनुष्याबद्दल. तर आपल्या आपण बोललो की 7 चक्र आहे. मूलाधार चक्रापासून सहस्रार चक्र आहे आणि प्रत्येक चक्राचं काम वेगवेगळं आहे. याच्यापैकी पुरुषांची 3 चक्र कार्यान्वित आहे आणि स्त्रियांची 4 चक्र कार्यान्वित आहे. निसर्गाने स्त्रीला संपूर्ण ताकदवान बनवलेलं आहे, पुरुषांपेक्षा जास्त. यामुळे प्रजनन हे आपल्यासारखं दुसरा ताकद तर स्त्रीमध्ये आहे. पण ही 7 चक्र स्त्रियांची जी 4 असतील आणि पुरुषांची 3 असतील, ही 7ही चक्र एकत्र दानमध्ये करतील, त्यावेळेला एकत्र येतील त्या नाही आणि मग विवाह ही संस्था. आता स्त्रिया पुरुषांसारखं काम करणार आणि पुरुष स्त्रियांप्रमाणे काम करणार. तर हे असंच झालं की स्वामी क्षत्रियाप्रमाणे बाण चढवणार बरोबर आणि क्षत्रिय स्वामीप्रमाणे मंत्रोच्चार हे होऊही शकतं. मनुष्य ज्या वेळेला आपल्याला एखाद्या रूपामध्ये आपण त्या वेळेला 100% स्वतःला पाहत असो त्यावेळेला होतं असं. मात्र ज्याप्रमाणे निसर्गाने कार्य दिले आहे त्याप्रमाणे जर कार्य केलं ते सोपं आहे. स्त्रियांना आरामच आहे, जास्त भावूक असतं. स्त्रिया कुशलतेने कार्य करू शकतात. कुशलता प्रमाणे सुंदर कार्य करू शकतात. कचरा काढण्याची सभा एका पुरुषाने कचरा काढणं एका स्त्रीने कचरा काढणं फरक आहे. तो स्त्री जो कचरा काढेल ते सुंदर वाटतं आणि मात्र ते ओबडतो बरोबर. पुरुषाला उंच उचलण्यासाठी चांगलं काम करू शकतो किंवा एखादं मोठं जर काही कार्य करायचं झालं तर पुरुषाला ताकद दिली आहे आणि स्त्रीला बुद्धी दिली आहे. किंवा शिव आणि शक्ती हे त्याचंच तर रूप आहे. शिव आणि शक्ती जी शिवाची शक्ती ही पूर्ण स्त्री आहे. त्यावेळेला एकत्र येतील त्यावेळेलाच ते कार्य शक्य आहे. मात्र स्त्रियांनी निसर्गाप्रमाणे चाला, पुरुषांनीही निसर्गाप्रमाणे चाला आणि दोघांनी एकमेकांचा सन्मान राखायला. मात्र मी पुरुषांप्रमाणे काम करू शकेन किंवा मी स्त्रीप्रमाणे काम करू शकेन हे ज्याला त्याने म्हणणं तेच मी पक्षाप्रमाणे उडेल असंच म्हणणं आहे. पण कसं आहे की आपल्या ह्याच्यामध्ये म्हणजे धार्मिक म्हणजे म्हणा पुस्तकामध्ये आपल्या शास्त्रामध्ये पुरुष हा म्हणजे असं मी ऐकलंय पण मला माहिती नाही की करेक्ट आहे की नाही. पुरुष म्हणजे बाहेर जावं, महिला म्हणजे घर सांभाळावं. हे करेक्ट आहे की चुकीचं आहे? म्हणजे करेक्ट असेल तर कशाला करेक्ट आहे, काय कारण आहे त्याच्या मागे? आत्मा आणि शरीर हे जसं वेगवेगळं म्हटलं मी, पण ते ज्या वेळेला एकत्र आहे त्यावेळेलाच ते कार्य व्यवस्थित आहे. आणि म्हणून मन शांत असावं, शरीर नेहमी फिरत असावं. शरीर जर स्थिर झालं तर शरीर लवकर संपुष्टात येईल. मन तरी ते मनुष्य संपुष्टात येईल आणि म्हणून स्थिर बुद्धी म्हटली, स्थिर शरीर नाही कधी म्हटलं. आणि बुद्धी याचं प्रतीक स्त्री आहे आणि म्हणून स्थिर असावं, शांत असावं. आणि पुरुषांना आणि शरीराला हे चंचल असतात. हे कार्यसिद्धीसाठी पुरुषांनी बाहेर, कारण बाहेरचं जे वातावरण आहे
ते सहज पुरुष सहन करू शकतो. त्यापेक्षा स्त्रियांच्या शरीराची जडणघडण ही नाजूक आहे. स्त्रिया उत्तम निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे आपल्याकडे म्हण अशी आहे की त्याची बायको गेली त्याची अक्कल गेली असं म्हणायचे. कारण का ती निर्णय क्षमता जी आहे ती स्त्रियांकडे उत्तम आहे. बरोबर. मात्र त्याला आपला आणण्याची ताकद जी आहे ती पुरुषाकडे आहे. आणि म्हणून पुरुषाने बाहेरची काम असते महान, स्त्रीने मात्र वगैरे असते. जसं की मुलांना जन्म द्यावाच, मुलांचं त्यांचं जीवन बनवणं, त्याला काय घरामध्ये खूप मंडळी असतात, कुणाला काय आवडतं कुणाला काय आवडतं हे सगळं बघून त्याप्रमाणे करणं. कपड्यांचं ते स्त्रीनेच त्यांचं ज्ञान काय कपडे वापरावे किंवा याप्रमाणे सर्व कार्य जे आहे ती स्त्रियांकडे कार्य आहे. आणि म्हणून याप्रमाणे जर कुटुंब चालवायचं असेल, घरचा भाग जोपर्यंत पूर्ण होत नाही परत बाहेर अंशाला म्हणून काही उपयोग नाही. आणि म्हणून हा स्त्रीने हा जर भाग सांभाळला तर संसार हा नेहमी स्त्रीवरच अवलंबून आहे. बरोबर. कारण जन्म ज्याप्रमाणे जन्म आहे त्याप्रमाणे दुसरा जन्म म्हणजे लग्न आहे. लग्नानंतर एकतर मनुष्याची प्रगती होते, इतर मनुष्य अधोगती करतो.